नमस्कार. आपल्यांना या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आणि सगळे सोयरे यासह आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला आता 1 वर्ष 29 ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी या मागणीसाठी पहिलं आमरण उपोषण सुरू. उपोषण शांततेत सुरू असतानाच 31 जुलै आणि 1 सप्टेंबरच्या दरम्यान तिथं मनोज जरांगे यांना समर्थन देण्यास उपस्थित असलेल्या अबालवृद्ध महिला पुरुष यांच्यावर बेछूट असा लाठीमार आणि गोळीबार पोलिसांनी केला आणि मनोज जरांगे पाटील यांचे हे आंदोलन जगभर प्रसिद्ध झालं. त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच होते. देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री असताना मराठा बांधवांनी जे मूक मोर्चा आंदोलन सुरू केलं होतं त्याच्यामुळं त्यांनी मराठ्यांना 16% आरक्षण देण्याची घोषणा केली. त्याचा अध्यादेशही काढला. या अध्यादेशाला पुढं कोर्टात काहींनी आव्हान दिलं. हायकोर्टात हा अध्यादेश टिकला. मात्र पुढे सुप्रीम कोर्टात हा अध्यादेश रद्द करण्यात आला आणि मराठ्यांचं आरक्षणाचा प्रश्न तसाच अधांतरी राहिला. ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला त्यावेळी सत्तेत महाविकास आघाडी सरकार म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मग ते आयतच कोली भाजपच्या हाती मिळालं आणि आम्ही आरक्षण दिलं, पण महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आलं नाही. असा पलटवार करण्यास त्यांनी सुरुवात केली. यावरून नेमकं काय, मग त्याच वेळेस महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे एका वकिलानं माध्यमांशी बोलताना मला मराठा आरक्षणावर बाजू मांडू नका असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं होतं, असंही स्पष्ट केलं होतं. त्यावर मराठा समाजाला पटेल असा खुलासा करण्यात अद्याप देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं नाही. मनोज जरांगे पाटील हे गेली वर्षभर, या वर्षभरात त्यांनी पहिल्या उपोषणापासून ते परवा जून मध्ये झालेल्या उपोषणापर्यंत एकूण 5 वेळा आमरण उपोषण केले. यावेळी काहीतरी कारण देत आम्ही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देऊ असं हे करत लवकरच सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढू हे करत हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण मागे घेण्यास त्यांनी भाग पाडलं. त्यामुळं हे सरकार, महायुतीचं सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस अशी भूमिका घेऊ शकत नाही, घेत नाही. ही याची चीड मराठा बांधवांत निर्माण होणं साहजिकच होतं. आणि मग ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभा निवडणुकीत जवळपास 18 ते 20 लोकसभा मतदारसंघात महायुतीचे जे उमेदवार पडले त्याला मराठा आरक्षण आंदोलक पण कारणीभूत होते. हे आता हे त्याच वेळी स्पष्ट झालं आणि हे आता चांगल्या प्रकारे महायुतीच्या नेत्यांना कळायलाही लागलं.
आणि मग त्या आंदोलनाला प्रति आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न काहींनी केला. त्यात त्यांना थोडंफार यश पण आलं. प्राध्यापक लक्ष्मण हाके, नामदेव वाघमारे हे या दोघांनी अंतरवली सराटीपासून जवळच असलेल्या वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्याही उपोषण मागे घेण्यास सरकारनं त्यांना राजी केलं. त्यानंतर त्यांनी त्यांची संवाद यात्रा ती खास करून मराठवाड्यातच सुरू केलेली आहे. आणि मग जाईल तिथे ते मनोज जरांगे पाटील, मराठा समाज यावर बेछूट बेताल असे आरोप करत आहे. त्यामुळं दोन्ही समाज ओबीसी आणि मराठ्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत आहे का, आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम कोणी मोठा नेता राज्यातला करतोय की काय, अशी शंकाही असं वातावरण सध्या दिसून येत आहे. तसं मनोज जरांगे पाटील आणि या आंदोलनात सहभागी सर्व मराठा बांधव यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की कुठल्याही समाजाच्या बद्दल आम्हाला ईर्ष्या नाही किंवा त्यांचं नुकसान व्हावं ही आमची इच्छा नाही. सर्वांबरोबर आम्हालाही जे पूर्वीप्रमाणे कुणबी म्हणून जे ओबीसीत कुणबी समाजाला आरक्षण आहे त्याच प्रमाणे त्यातील नोंदीच ही करून आम्हाला आमच्या मराठा गोरगरीब बांधवांना ओबीसी मधूनच सरसकट सगळे सोयऱ्यासह मराठा आरक्षण द्या हीच मागणी आहे. आणि मग आपण सत्ताधारी आपण काय बोलावं काय नाही, सर्व समाजात एकोपा नांदावा यासाठी हे आपलं कर्तव्य असतं. हे विसरून सत्तेतील काही मंडळी मग मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात आपली गरळ ओकण्याचं काम करत असतात. या एकंदरीत या वर्षभरात जे काही घडलं त्यावरून मराठा आंदोलक आणि आंदोलनाचे सर्व असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मत या मराठ्यांना आरक्षण मिळू नये यामागं दुसरं तिसरं कोणी नसून देवेंद्र फडणवीसच आहे असं त्यांनी थेट आता आरोपच करण्यास प्रारंभ केला आहे. आणि घटनाही त्यांच्या आरोपाला पुष्टी देणाऱ्या अशाच घडत आहेत. त्यामुळं त्यांच्या मनात जे ठसलं आहे ते कायम त्यांच्यात राहणार आणि म्हणूनच ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहे. त्या आरोपामुळं मग देवेंद्र फडणवीस पण तसे हवालदिल झाले आहे. आणि त्यातूनच मग काल त्यांनी एक राणा भीमदेवी अशी गर्जना केली आहे. एक तर मी मराठा आरक्षणाला कसा विरोध करतो ते दाखवून द्या. तुम्ही ते दाखवून दिलं पुराव्यासह तर मी माझ्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामाही देतो, त्याचबरोबर राजकीय संन्यासही घेतो असं त्यांनी सांगितलं आहे. एखाद्या नेत्याची अशी घोषणा म्हणजे काय असतं तर बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असतो. आणि याचा अनुभव गेल्या अनेक वर्षापासून आपण घेतच आलो आणि हा त्यातलाच प्रकार आहे. असं घोषणा करून त्या आंदोलनाचे प्रमुख यांना नावे ठेवून समाजात आपल्याविषयी वाईट मत बनवण्यापेक्षा थेट या समाजाच्या आंदोलनाचे प्रमुख आणि सर्व समाज बांधवाशी एकत्रित बसून चर्चा करावी. यातून काय मार्ग काढता येईल आणि आपण कसा काढू शकतो हे त्यांच्या समोर मांडावं आणि तेही लागलीच करावं अशीच सर्व समाज बांधवांची इच्छा आणि अपेक्षा आहे. मराठा समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण आर्थिक चणचणीमुळे आपलं शिक्षण पूर्ण करता येत नाही. शिक्षण पूर्ण केलं तर आरक्षणच नसल्यामुळं कुठं रोजगार मिळत नाही, शासकीय नोकरीत स्थान मिळत नाही आणि त्यामुळं समाजात
अशा तीव्र अशा भावना आहेत. आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात मग अगदी पूर्ण राज्यातील कुठं जास्त अधिक प्रमाणात असेल, कुठं कमी, पण मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आणि त्यांनी एक वेगळं असं आपलं अस्तित्व आता दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. आणि हीच खरी पोटदुखी राजकीय नेत्यांमध्ये आहे. आणि त्यातले त्यात सत्ताधारी आणि भाजप पक्षात जास्त असल्याचं दिसून येते. त्यामुळंच मग मनोज जरांगे पाटलांच्या कृतीला विरोध करायचा, यासाठी मग मराठा समाजातीलच असलेले त्यांचे बगलवच्चे आमदार, पदाधिकारी यांना आता सध्या त्यांनी तोफेच्या पुढं आणून उत्तरं किंवा काही करण्यास भाग पाडलेलं आहे. आणि ही अशातली प्रवीण दरेकर, निलेश राणे आदी मंडळी अगदी इमाने इतबारे फडणवीसांचं काम करत असल्याचं दिसून येत आहे. आणि मग त्यांच्याबद्दलही आता ते जिथं सार्वजनिक ठिकाणी येतील तिथं त्यांच्या समोर जाऊन मराठा आंदोलक तुमची मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात काय भूमिका आहे स्पष्ट करा, असा जाब विचारित आहे. आणि मग त्यांची तिथं बोबडी वळत असल्याचं आपण पाहतो. एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण गढूळ व्हावं, अशांतता निर्माण व्हावी, समाजात तेढ निर्माण व्हावी, अशी कामं सध्या अगदी जोरात सुरू आहे. मात्र सर्वच समाज बांधवांनी याकडे दुर्लक्ष करून आपल्या योग्य मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आपलं आंदोलन सुरू ठेवावं. आणि महायुती सरकारनेही या आंदोलकाची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी, एवढीच समाज बांधवांची आणि सर्व राज्यातील जनतेची पण भावना आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.